नमस्कार मंडळी. तुम्हाला माहीत असेल की रशियाने 1 ते 2 दिवसापूर्वी MIRV टेक्नॉलॉजीचा मिसाईल टाकला होता युक्रेनवर. विश्वभरात ही खूप मोठी बातमी होती. पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की युक्रेनने सांगितलं होतं की रशियाने ICBM म्हणजेच इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल वापरलं होतं युक्रेनवर. पुटिन म्हणत आहेत की ते तर फक्त मीडियम रेंज मिसाईल होतं आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचा बॅलिस्टिक मिसाईल बघितलायतच कुठे. आता तुम्ही कुणावर विश्वास ठेवा हे तुमचा प्रश्न आहे. पण सध्या रशिया म्हणते की ते नवीन बॅलिस्टिक मिसाईल युक्रेनवर टेस्ट करत राहतील, म्हणजे सगळ्यांना कळेल की रशियाची काय पॉवर आहे, काय टेक्नॉलॉजी आहे. कारण रशियाने आता एवढा ॲग्रेसिव्ह स्टान्स घेतला आहे, तर रिसेंटली एक स्टेटमेंट आली आहे युनायटेड किंगडमच्या डेप्युटी चीफची. ते म्हणत आहेत की जर गरज पडली तर युकेची आर्मी रशियावरती रात्रीच अटॅक करेल. टॉप UK मिलिटरी चीफ सेज ब्रिटिश आर्मी इज रेडी टू फाईट रशिया टुनाईट. म्हणजे लगेच अटॅक करतील असं पण नाही. युक्रेनच्या वॉरमध्ये जर परिस्थिती खूप वाईट झाली तर युकेचे सोल्जर्स युक्रेनमध्ये लढताना दिसतील तुम्हाला. इट कॅन हॅपन व्हेरी फास्ट. तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की हे असे स्टेटमेंट्स युकेमध्ये काय येत आहेत आजच्या दिवशी. तुम्हाला इथे समजलं पाहिजे की व्लादिमीर पुटिनने रिसेंटली एक असला मिसाईल बनवला आहे की जे वेस्टर्न कंट्रीज त्याला अजिबात थांबवू शकणार नाहीत. जे काही त्यांचं एअर डिफेन्स सिस्टीम आहे, जे पण टेक्नॉलॉजी आहे, ते रशियाच्या नवीन मिसाईलला अजिबात थांबवू शकणार नाही. तुम्ही जर पर्सनली मला विचाराल तर हे लिटरली बिलिव्हेबल आहे. कारण रशियाचा MIRV मिसाईल सिस्टीमचे वॉरहेड्स इतके सगळे आहेत, जर तुम्ही त्यातले काही वॉरहेड म्हणजेच 1-2 थांबवले तरीसुद्धा बाकी 4 नक्कीच पडतील. आणि यामुळे हे खूप पॉवरफुल आहेत. पुटिन म्हणतायत की ह्या मिसाईलचे ते मास प्रोडक्शन करतील. रशिया विल बिगिन मास प्रोडक्शन ऑफ दिस अनस्टॉपेबल मिसाईल. त्या मिसाईलचे नाव दिले आहे त्यांनी ऑर्शनिक मिसाईल. रशिया हे ऑर्शनिकला घेऊन खूपच कॉन्फिडंट आहे. रिसेंटली एक व्हिडिओ रिलीज केला होता पुटिनने. त्यात ते बोलत आहेत की हे मिसाईल बघा, आता याला कोणीच थांबवू नाही शकणार. हे ऑर्शनिक मिसाईल आहे. हे मॅक 10च्या स्पीडने जाऊ शकतं. आता मॅक 1 म्हणजे साऊंडचा स्पीड आहे आणि मॅक 10 म्हणजे साऊंडच्या 10 पट स्पीडने जाऊ शकता हा मिसाईल. हा हायपरसॉनिक म्हणता येईल पण कम्प्लिटली नाही. हा 2.5 किलोमीटर पर सेकंड टू 3 किलोमीटर पर सेकंडच्या स्पीडने जाऊ शकतो. पुटिन सांगतात की ह्या मिसाईलला अमेरिकेचा अँटी मिसाईल डिफेन्स सिस्टीम पण थांबवू नाही शकणार. हे खूप सरप्रायझिंग आहे की पुटिन, एक प्रेसिडेंट, ऑन रेकॉर्ड असं बोलत आहेत की तुम्ही US, युरोपची कोणतीही मिसाईल एअर डिफेन्स सिस्टीम ऑर्शनिक मिसाईलला थांबवू नाही शकणार. पुटिन ना अमेरिकेचे इंजिनियर्स कंपनीज जसे बोईंग, लॉकहेड मार्टिन आणि त्यांच्याशी रिलेटेड टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट त्यांना नक्कीच माहिती असेल. तरीसुद्धा ते ह्या कॉन्फिडन्सने बोलत आहेत की इंटरसेप्शन ऑफ दिस मिसाईल्स इज आउट ऑफ द क्वेश्चन. आता असं नसतं तर कोणताही प्रेसिडेंट, कुठल्याही कंट्रीचा असो तो प्रेसिडेंट हो, हे असं ओपनली बोलू शकणार नाही. आता हा तो व्हिडिओचा एक स्निपेट आहे जो रशिया मीडियाने रिलीज केला होता. आय गेस पुटिनच्या ऑर्डरनंतरच हा व्हिडिओ रिलीज केला असेल. पुटिनना हवा आहे की हा शब्द ऑर्शनिक पूर्ण युरोपवरती दहशत पसरवेल. ह्यापासून तुम्ही वाचू नाही शकणार. एक MIRV टेक्नॉलॉजीवाला सो कॉल्ड हायपरसॉनिक मिसाईल. आता तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकाल की जसं ऑर्शनिक मिसाईल रशियामधून सुटेल तर तो वॉर्सॉ म्हणजेच पोलंडचा कॅपिटल 12 मिनिटाच्या आत गाठू शकेल. बर्लिन म्हणजेच जर्मनीचं कॅपिटल 15 मिनिटाच्या आत गाठू शकेल. पॅरिस म्हणजे फ्रान्सचा कॅपिटल हा 20 मिनिटात गाठू शकेल. तर लंडन म्हणजे UKचा कॅपिटल हा सुद्धा 20 मिनिटामध्ये हा ऑर्शनिक मिसाईल गाठू शकेल. आता तुम्हाला कळालं असेल की UKचा
आर्मी चीफ असं का बोलत आहे? आता हे सगळं बघून तुम्हाला कळत असेल की द गार्डन ऑफ द वर्ल्ड म्हणजेच युरोपमध्ये ही सिच्युएशन किती फ्रजाईल आहे. हे सगळं बघून तुम्हाला वाटत असेल की खरंच महायुद्ध होऊ शकेल का हो? पण पर्सनली मला विचाराल त्याची शक्यता कमी आहे. कारण व्लादिमीर पुटिन हे जिओपॉलिटिकली खूप हुशार आहेत. त्यांना माहीतच आहे की जोपर्यंत यूएसचे नवीन प्रेसिडेंट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प येत नाही तोपर्यंत पुटिनला फक्त वेळ काढायचा आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प जसे पॉवरमध्ये येतील तसं युद्ध थांबवायचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. पण तोपर्यंत कोणीही रशियाबरोबर ट्रिक्स खेळू नयेत, नाहीतर आमच्याकडे पण खूप ट्रिक्स आहेत असं पुटिन बोलतात. एकदा ट्रम्प पॉवरमध्ये आले ना, हा युद्ध शांत होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत युरोपमध्ये अनसर्टन्टीचं वातावरण नक्कीच कायम राहील. मी तुमच्यासाठी अपडेटेड व्हिडिओज घेऊन येतच राहील. आम्ही ग्लोबल दर्पणवर अशाच महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तोपर्यंत सतर्क रहा आणि अपडेटेड रहा. जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.